वसईच्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ससूनवघर येथील कारशेडला भीषण आग लागली। या आगीत 60 ते 70 गाड्या भस्मसात झाल्या। अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। आजूबाजूच्या परिसरात गवत पेटवलं होतं। वाऱ्याचा ओघ वाढल्यानं गवताची आग भडकल्यानं कारशेडला आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। कल्याण शहरातल्या टिळक चौक परिसरातील 7 मजली इमारतीच्या 7व्या मजल्यावर आग लागली। देवासमोरील दिव्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं असून पुढील तपास पोलीस करतायत। पुण्यातील प्रसिद्ध मंडई आणि तुळशी बागेच्या परिसरातील एका प्लास्टिकच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे शनिवारी भीषण आग लागली। काही क्षणातच आगीचा भडका उडाला आणि परिसरात धुराचे लोट पसरले। अग्निशमन दलाच्या 7 गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्यात। अग्निशमन जवानांनी अथक प्रयत्न करून तासाभरात आग आटोक्यात आणल्यानं मोठी दुर्घटना टळली। मध्य रेल्वेवरील भिवपुरी रोड स्थानकावर पादचारी पुलाचे गड टाकण्यासाठी बदलापूर कर्जत मार्गावर आज विशेष मेगा ब्लॉक घोषित करण्यात आलाय। तर माटुंगा मुलुंड स्थानकांदरम्यान रुळांच्या दुरुस्तीचं काम करण्यासाठी ब्लॉक घेण्यात आलाय। पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी कोणताही ब्लॉक नसल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे। आज 2019 सालातील सर्वात चर्चित आणि शाही विवाह सोहळा पार पडणार आहे। राज ठाकरेंचे एकुलते एक सुपुत्र अमित ठाकरे हे विवाह बंधनात अडकणार आहेत। मिताली बोरुडे ह्या आपल्या मैत्रिणीसह ते 7 फेरे घेणार आहेत। लोअर परळ भागातल्या सेंट रेजिसमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंचं आज लग्न होणार आहे। या लग्नासाठी जेवणाची ऑर्डर पटवर्धन कॅटरर्सला देण्यात आली। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिहारी लोक राज ठाकरेंच्या घरी पाणीपुरीचा स्टॉल लावणार आहेत। साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनानिमित्त शरद पवार साताऱ्यात आले होते। यावेळी शरद पवार यांच्या गाडीचं सारथ्य आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं। तर याच गाडीत खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे हे सुद्धा होते। या एकत्र प्रवासाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगते। एकाच गाडीतून उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांनी प्रवास केल्यानंतर हम साथ साथ ह्याचा संदेश पवारांनी दिल्याचं बोललं जातंय। पवारांसोबत खासदार उदयनराजे भोसले असल्यानं आता उदयनराजे यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय। पुणे मनपाचे माजी महापौर उल्हासराव ढोले पाटील अमृत महोत्सवात चांगलीच जुगलबंदी रंगली। शरद पवार, छगन भुजबळ, गिरीश बापट, माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी कुरघोडी आणि किस्स्यांनी रंगत आणली। पूर्वी मनपाचे नगरसेवक खिशातून पैसे काढून दौऱ्यावर जात होते। मात्र सहकारी बँका आणि साखर कारखान्यांचे संचालक मंडळ काश्मीरला साखर धंदा पाहायला जातात। काश्मीरला जिथं ऊसच नसतो तिथे अभ्यास दौऱ्यावर जात असल्याचा टोमणा यावेळी शरद पवारांनी मारला। काँग्रेसच्या महाराष्ट्र जाहीरनामा समितीची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाणांकडे सोपवण्यात आली आहे। तर विद्यमान आमदार शरद रणपिसे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीत गणेश पाटील, शाह आलम यांचाही समावेश करण्यात आलाय। उद्धव ठाकरेंनी सोमवारी खासदारांची विभागवार बैठक बोलावली। या बैठकीत लोकसभेचे उमेदवार ठरवणार असल्याची माहिती मिळते। प्रजासत्ताक दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली। पंतप्रधान मोदींचे हात बळकट करा अशी टीका या व्यंगचित्रातनं करण्यात आली। तर चित्रात प्रजासत्ताकाला फाशी देण्यात आली। वसईत भाजप पदाधिकाऱ्यांनी सूर्यास्त अगोदरच म्हणजेच 4 वाजताच राष्ट्रध्वज उतरवला आणि तिरंग्याच्या जागी भाजप पक्षाचा झेंडा लावला। भाजपच्या या देशप्रेमानं सर्वच जण वाक झाले। खेड तालुक्यातील पोरलोडे धामणदेवी परिसरात पकडलेल्या गोतस्करांवर 2 दिवस उलटूनही काहीच कारवाई न झाल्यानं मुंबई गोवा महामार्गावर संतप्त जमावानं रास्ता रोको केला। यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। दरम्यान या सर्व प्रकरणी शासकीय अधिकाऱ्यांशी बोलणं चालू असताना पोलिसांनी जमावावर लाठीमार सुरू केला। त्यातच पोलिसांनी लाठीमार सुरू केल्यावर हजारोंच्या संख्येनं जमलेल्या जमावानं पोलिसांवर हल्ला करत पोलिसांची गाडी पेटवून दिली। मुंबई गोवा महामार्गावर गुरांची कत्तल करणाऱ्यांना अटकाव केल्याप्रकरणी तणाव निर्माण झालाय। दरम्यान आंदोलनकर्त्यांनी शांतता राखावी असं आवाहन दीपक केसरकर यांनी केलं। रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे येथील गोहत्या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले। चूक कोणाची याची चौकशी होणार, कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिला। बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे इतिहास तज्ञ नसून शाहीर आहेत। पुरंदरेंच्या मेंदूंमध्ये ब्राह्मणांची जाणीव असल्याचा आरोप ज्येष्ठ विचारवंत श्रीपाल सबनीस यांनी केला।
शिरूर येथील शब्बीर सय्यद यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बीड जिल्हावासियांचा आनंद गगनात मावेनासा झाला। पुरस्काराची घोषणा होताच शब्बीर सय्यद यांच्या घरी सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ठाणेकरांना रेल्वे विभागानं एक भेट दिली आहे। अनेक वर्षांपासून भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेसला ठाण्यात थांबा मिळावा यासाठी सेनेचे खासदार राजन विचारे पाठपुरावा करत होते। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं। ठाण्यात भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेसला थांबा देण्यात आला। लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय। अनेक गाड्या 4 तासांपर्यंत उशिरानं धावतायत। रत्नागिरी रेल्वे स्टेशनमध्ये सुद्धा अनेक प्रवासी खोळंबले होते। उशिरानं गाड्या धावत असल्यानं प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर 2 ते 3 तास रेल्वेची वाट पाहावी लागते। अहमदनगरला जिल्हा परिषदेच्या शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। शेवगाव तालुक्यातील जोहरापूर या गावात प्रजासत्ताक दिनी अश्लील गाण्यावर चिमुरड्या मुलामुलींना नाचवण्यात आलं। या मुलांना हिंदी मराठी गाण्यांच्या तालावर नाचवत त्यांच्या अंगावर एक शिक्षक चॉकलेटची उधळणही करतो। आणि विशेष म्हणजे राष्ट्रध्वजासमोर हा सगळा प्रकार सुरू होता। मुलांच्या डान्सचा समोर बसून शिक्षक आनंद घेत होते। तर उद्याची भावी पिढी अशा प्रकारे शिक्षक घडवणार असतील तर या देशाचं भवितव्य कसं घडणार असा सवालही उपस्थित होतोय। फ्रायडेला दारू विकणाऱ्या बार आणि रेस्टॉरंटवर गुन्हे प्रतिबंधक शाखा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली। नालासोपारा पूर्वेकडे लेक साइड या बार अँड रेस्टॉरंटवर ही कारवाई करण्यात आली। प्रजासत्ताक दिनी मंत्रालयासमोर आश्रमशाळेच्या 2 शिक्षकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। अनुसूचित जातीच्या आश्रमशाळांना अनुदान मिळत नसल्यानं सुमारे 20 शिक्षकांनी प्रजासत्ताक दिनी मंत्रालयाच्या गेट समोर आंदोलन केलं। या आंदोलनादरम्यान 2 शिक्षकांनी आपल्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत सर्वांनाच ताब्यात घेतलं। परभणीत मॉडेल उर्दू शाळेतील शिक्षिका अहमदी सिद्दीकी अब्दुल माजिद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। मुख्याध्यापक पदाचं पद रिक्त असल्यानं अहमदी सिद्दीकी यांना हे पद मिळणं अपेक्षित होतं। मात्र शाळेच्या सचिवांच्या आदेशानं हे पद स्वतःच्या सुनेला दिल्यानं त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या कॅबिनमध्ये विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। भूमी अभिलेख यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप या शेतकऱ्यानं केलाय। दत्तात्रय कलकुबे असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव असून तो जालना तालुक्यातील अंतरवाला येथील रहिवासी आहे। जालना जिल्ह्यातील वाटूर गावातल्या राजेश आळणे या शेतकऱ्याच्या मुलानं तिरंग्यासमोरच आत्महत्येचा प्रयत्न केला। शेतीच्या कामासाठी 2 वर्षांपासून डीपी मंजूर होऊन सुद्धा अद्यापही काम न केल्यानं राजेशनं आत्महत्येचा प्रयत्न केला। ऐनवेळी पोलिसांनी त्याला पकडल्यानं मोठा अनर्थ टळला। पुण्यात सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीधारकांनी ससून रुग्णालयात ठिय्या आंदोलन केलंय। विभागीय आयुक्त कार्यालयासमोरच सिव्हिल इंजिनियर उपोषणाला बसले। यातील 2 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना ससूनमध्ये दाखल करण्यात आलं। दरम्यान विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळल्यानं उपोषणकर्ते विद्यार्थी आक्रमक झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 29 जानेवारीला होणारा परीक्षा पे चर्चा 2 हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवण्याची सक्ती शाळांवर करण्यात आली। यावेळी हे चुकीचं असून आम्ही आमच्या कुठल्याही शाळेत हा कार्यक्रम दाखवणार असा इशारा देत राष्ट्रवादीने या निर्णयाचा निषेध केला। संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा झाला, पण याच दिवशी पोटभर अन्न मिळावं या मागणीसाठी वसईत श्रमजीवी संघटनेच्या आदिवासी कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढून शासनाचा निषेध केला। तहसील कार्यालयातून तलासरी भागातील आदिवासी जनतेला रेशन कार्ड दिली जात नसल्यानं विवेक पंडित यांची संघटना आक्रमक झाली आहे। वारंवार अर्ज आणि तहसील कार्यालयाला खेटे घालूनही रेशन कार्ड दिली जात नसल्यानं तलासरीतील महिलांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलं। रत्नागिरीत धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या मागणीसाठी उपोषणकर्त्यांना पालकमंत्री न भेटल्यानं उपोषणकर्ते आक्रमक झालेत। संतप्त उपोषणकर्ते पालकमंत्र्यांना खेळण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर दाखल झाल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। राज्य सरकारच्या विविध योजनांच्या अंतर्गत वाटप करण्यात येणारे धान्य मिळत नसल्यानं नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील पालीपाडा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले। जोपर्यंत रेशन दुकानदारावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे सुरू ठेवणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। भिवंडी शहराच्या सीमेवरून वाहणाऱ्या कामवारी नदीत अतिक्रमण आणि दूषित पाणी सोडल्यानं नदी नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे। तिला वाचवण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत नदीकाठी मानवी साखळी आयोजित करून नागरिकांसह प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं। जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरालगत असलेल्या आलादपूर गावच्या मुख्य रस्त्याच्या मध्ये भिंत घालून रस्ता अडवण्यात आलाय। त्यामुळे आलापूर येथील गावकऱ्यांनी भोकरदन येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शाळकरी विद्यार्थ्यांसह आमरण उपोषणाला सुरुवात केली।
पालघर मनोर रस्त्यावरील धुकटन नाक्याजवळ मोटरसायकल अपघातात 2 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला असून आई आणि 2 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. अंधारात मोटरसायकल समोरून कुत्रा आडवा केल्यानं ते खाली पडले आणि मागून येणाऱ्या कारनं तिघांनाही कार खाली चिरडलं. प्रजासत्ताक दिनाला जाण्यासाठी घाई गडबडीत असलेल्या 2 भावांचा बाथरूममध्येच मृत्यू झालाय. दोघेही बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेले असता दरवाजा बंद झाल्यानं दोघांचा अडकून मृत्यू झाला. गिझरच्या गॅसनं गुदमरून दोघेही बेशुद्ध पडले. तातडीनं उपचारासाठी दवाखान्यात नेलं असता तेथील डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. डोंबिवलीतील देवी चापाडा येथील परिसरात सेल्फी काढण्याच्या नादात अभिनव झा हा तरुण तोल गेल्यानं सातपूर खाडीत पडला. तो खाडीत पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. संगमनेरच्या मांडवे गावात भरधाव ट्रकनं 25 वर्षीय शरद डोलनर या तरुणाला दिलेल्या धडकेत तो जागीच ठार झाला. शरद मोटरसायकलवरून जात असताना हा अपघात झाला. दरम्यान अपघातानंतर संतप्त जमावानं ट्रक पेटवून दिल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयात ध्वजारोहणासाठी बाईकवरून निघालेल्या 2 विद्यार्थ्यांना समोरून येणाऱ्या भरधाव टिप्परनं जोराची धडक दिल्यानं दोघांचाही मृत्यू झाला. देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे वाळूचा ट्रॅक्टर पलटी झाल्यानं 2 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला. मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीत एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात 1 जण जागीच ठार झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. जालना शहरात अतिप्रसंग करणाऱ्या सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित महिला 2 दिवसांपासून आपल्या कुटुंबासह उपोषण करते. सासऱ्यानं सुनेचा वारंवार विनयभंग करून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा आरोप पीडितेनं केला. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील कोळाने या छोट्याशा गावात अत्यंत गुप्त पद्धतीनं सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्रावर ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी छापा मारून जमिनीत पुरलेल्या अर्भकासह इतर साहित्य जप्त केलं. या प्रकरणी पोलिसांनी विवाहित आणि अविवाहित अशा 2 जोडप्यांना ताब्यात घेतल्या. नागपूरमधल्या महाराजबाग प्राणी संग्रहालयातील आजारी असलेल्या 14 वर्षांच्या बिबट्याचा मृत्यू झाला. या बिबट्याला धावा परिक्षेत्रातील मौजा सरांडी जिल्हा चंद्रपूर येथून आणण्यात आलं होतं. गावामध्ये धुमाकूळ घालत असल्यामुळे त्याला जेरबंद करून महाराजबागेत 2008 साली आणण्यात आलं होतं. नाशिक येथे काल बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पत्रकारांची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुजी हॉस्पिटलमध्ये येऊन भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा समिती कार्यालयासाठी उभारण्यात आलेल्या अद्ययावत बहुमाध्यम केंद्र आणि पत्रकार परिषद कक्षाचं उद्घाटन पालकमंत्री जयकुमार रावळ यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या या बहुमाध्यम केंद्रात मल्टीमीडिया कक्ष आणि अद्ययावत अशी लायब्ररी आहे. याचा फायदा पत्रकारांना होणार असून या बहुमाध्यम केंद्राच्या माध्यमातून नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्याच्या विकासाला याचा फायदा होणार आहे. कारंजा नगर पंचायतमध्ये कचरा बँक ही अभिनव संकल्पना राबवण्यात येते. लोकांकडून ज्याला मूल्य प्राप्त होईल असा सुका कचरा घ्यायचा आणि त्या कचऱ्याची कचरा मिळकत पासबुकमध्ये नोंद करायची आणि एका विशिष्ट दिवशी त्याचा मोबदलाही त्या नागरिकांना द्यायचा. असा हा उपक्रम कचऱ्याला कचरा न राहू देता त्याला लाख मोलाचा कचरा बनवतोय. वडाळ्याच्या आंबेडकर लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दादर स्टेशन बाहेर मतदान जनजागृतीसाठी एका पथनाट्याचं सादरीकरण केलं. या पथनाट्यातून मतदान केलं तर लोकशाही बळकट होईल आणि लोकांचा विचार करणारं सरकार सत्तेत येईल हे सांगण्यात आलं. गेल्या 2015 पासून हे लॉ कॉलेजचे विद्यार्थी विविध सामाजिक प्रश्नांची मांडणी करतात. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं कोल्हापुरात रिक्षांच्या कवायती आणि सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. भरधाव वेगानं आणि ती देखील रिव्हर्स धावणारी रिक्षा, 2 चाकांवर गोल फिरणारी रिक्षा, अंगावर काटा आणणारे ही दृश्य या स्पर्धेतली. रिक्षा किती देखणी दिसते, त्यामध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत, सामाजिक संदेश या सगळ्या गोष्टींची पाहणी या स्पर्धेत केली जाते. कोल्हापुरातल्या स्पर्धेत सांगली, सातारा, पुणे याबरोबरच कर्नाटकातून देखील खूप मोठ्या संख्येनं स्पर्धक सहभागी झाले होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. मुंबईतल्या कला विश्व आर्ट अकादमीच्या आणि श्री मुलुंड युवक प्रेरणा यांनी भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. उरी सर्जिकल स्ट्राईक या विषयावर रांगोळ्या काढण्यात आल्या. शहीद या ज्वलंत विषयावरील 750 स्क्वेअर फुटाच्या भव्य आणि सुबक रांगोळीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. हे रांगोळी प्रदर्शन मुलुंड महाकवी कालिदास नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आलं होतं. सिंधुदुर्गच्या मालवण येथील दांडी किनाऱ्यावर आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात विविध आकारांचे आणि रंगांचे पतंग उडताना पाहायला मिळाले. निसर्गरम्य समुद्रकिनारी रंगलेल्या या महोत्सवात राजकोट, सुरत, केरळ, पाचगणीसह जिल्ह्यातील पतंगप्रेमी सहभागी झाले होते.
याशिवाय या पतंग महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी मुंबई, पुणे, सातारा आणि गोव्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटकही आलेले होते. युवक क्रांती मोर्चाचे अध्यक्ष रमेश झा यांनी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणानंतर ही घटना बिहारमधील समस्तीपूरच्या आदर्श मध्य प्रदेशात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी पोहोचलेल्या काँग्रेस मंत्र्याला साधं आपलं भाषणही वाचता आलं नाही. भाषण वाचता न आल्यानं मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या मंत्री इमरती देवी यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच भाषण वाचण्याचा आदेश दिला. इमरती देवी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडिओत त्या जिल्हाधिकारी पुढे वाचतील असं सांगताना दिसतंय. गुजरातच्या दाहोद रेल्वे स्थानकावर चालती गाडी पकडण्याच्या प्रयत्नात ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये महिला पडली. तेथे असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानानं तिला बाहेर खेचत तिचा जीव वाचवला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. वैजागमधील अरिलोवा परिसरात निर्माणाधीन पाईपलाईनच्या भीषण आग लागली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले. एअर इंडिया आपले हाय व्हॅल्यू टार्गेट परत आणण्यासाठी जास्त अंतराच्या विमानांची नॉनस्टॉप स्पेशल फ्लाईट सेवा सुरू करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्याबाबत अपमानास्पद ट्विट केल्याप्रकरणी CNN या निवेदकानं माफी मागितली आहे. हॅरिस या अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिनेटर आहेत. सिनेटर पदावर असलेल्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत. भारतीय बँकांचे 9,000 कोटींचं कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये पळून जाणाऱ्या विजय मल्ल्याच्या स्विस बँकेतील खात्यांची आणि 3 कंपन्यांची माहिती देण्याचा निर्णय स्वित्झर्लंड सरकारनं घेतला. या निर्णयाविरोधात मल्ल्यानं स्वित्झर्लंडच्या सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. पण या खटल्यात न्यायालयाने स्विस सरकारच्या बाजूने कौल दिला. व्यापार युद्ध आणि आयात शुल्क यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांकडे नजर वळवली आहे. भारतामध्ये अमेरिकेतून येणाऱ्या व्हिस्कीवर 150% आयात शुल्क असून भारतीय मद्याला अमेरिकेत आयात शुल्कच नाही. अशा प्रकारे अनेक देश अमेरिकेचा फायदा उठवत असल्याची टीका त्यांनी केली. नारी शक्ती हा हिंदीतला वर्ड ऑफ द इयर बनला असल्याचं ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या वतीनं घोषित करण्यात आलंय. जयपूरमधील साहित्य महोत्सवात ही माहिती देण्यात आली. सौदी अरेबिया बॅलिस्टिक मिसाईल बनवत असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केलाय. सॅटेलाइटनं काढलेल्या फोटोतनं हे स्पष्ट होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सौदी अरेबिया आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढण्याची शक्यता आहे. ब्राझीलमधील ब्रुमाडिनो येथे शनिवारी धरण फुटल्यानं मोठी आपत्ती कोसळली आहे. या दुर्घटनेत 300 जण बेपत्ता असल्याचा अंदाज लावण्यात आला असून 34 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पाकिस्तानमध्ये एका 16 वर्षीय हिंदू तरुणीचं अपहरण करून जबरदस्ती मुस्लिम तरुणाशी लग्न लावण्यात आल्याचं प्रकरण समोर आलंय. मुस्लिम व्यक्तीशी लग्न लावण्याआधी बळजबरीनं तिचं धर्मांतर करण्यात आलं. सिंध प्रांतातील थारपकार येथील सलामकोट क्षेत्रात ही घटना घडली. पंजाबमध्ये लग्नाच्या काही तासांपूर्वी नवरी मुलीचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 25 जानेवारीला हे अपहरण करण्यात आले. 7 जणांनी बंदुकीचा धाक दाखवत 19 वर्षीय नवरी मुलीचं गांधी चौकातील ब्युटी पार्लरमधून अपहरण केलं. प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यातून एका 38 वर्षीय सिरियल किलरला अटक करण्यात आली आहे. प्रयागराज आणि आसपासच्या परिसरात मागच्या 6 महिन्यात त्याने 10 जणांची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. कुंभमेळ्यामध्ये तो 2 साधूंची हत्या करण्याची योजना बनवत होता. शुक्रवारी या खतरनाक आरोपीला अटक करण्यात आली. भाजप आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात शेतकरी आणि ग्रामीण भागातील मध्यम वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे भाजप संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार असल्याचं त्यांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसची पुन्हा एकदा चिंता वाढणार आहे. भारताचा विकास दर चालू वर्षात 60% ते 7.5% राहणार असल्याचं पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार विवेक ओबेरॉय यांनी सांगितलं. तसंच सामाजिक क्षेत्रातील सुधारणांबरोबरच राजकोषीय तूट भरून काढण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला जाणार असल्याचं सांगितलं जातं. रिलायन्स आता छोट्या शहरातील रिटेल मार्केटमध्ये उतरणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आले. 75,000पर्यंत लोकसंख्या असलेल्या शहरांचा यात समावेश असणार आहे. सरकारी मालकीची तेल कंपनी ONGC 2040 सालापर्यंतचा मसुदा तयार करते. यामध्ये आगामी 2 दशकांच्या रणनीतीचा समावेश असणार असल्याची माहिती कंपनीचे चेअरमन शशी शंकर यांनी देहरादूनमध्ये दिली. पबजी ऑनलाईन गेमचे जगभरात लाखो चाहते आहेत. त्यांच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. पबजी कंपनीनं कॉम्प्युटरवर खेळणाऱ्यांसाठी पबजी लाईट बेटा हे नवीन व्हर्जन लॉन्च केलंय. कंपनीनं सांगितलं की या नवीन व्हर्जन नंतर खेळाडूंना ओरिजिनल व्हर्जनची आवश्यकता भासणार नाही. हे व्हर्जन प्रथम थायलंडमध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. हाती मोबाईल घेतलेल्या एका लहान मुलाचा धडपडतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. तो टॅब आणि मोबाईलच्या अतिवापराचा परिणाम असल्याचा दावा सध्या केला जातो.